श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच भक्ताने भक्त जोडत जातात आणि प्रत्येकाचे आयुष्य, ज्याच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ आलेले आहेत, तर त्याचे आयुष्य हे स्वामीमय होऊन जाते. प्रत्येक कुटुंब स्वामीमय होतं. खरोखरच हे काम खरोखरच खूप पुण्याचं काम आहे. काही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत असतात, परंतु खरोखर सांगते, जी लोक स्वामी सेवेत आलेले आहेत, मनापासून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली, तर त्या भक्ताच्या आयुष्य हे संपूर्ण स्वामीमय झालेलं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे सदैव म्हणत असतात की जो कोणी माझ्या भक्तीचा मार्ग निवडतो तर त्याच्या आयुष्याचा भार मी चालवत असतो. खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली, ज्या भक्ताने मनापासून ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाशी आपले सर्वस्व अर्पण केले, तर त्या भक्ताच्या संपूर्ण आयुष्याचा योगक्षेम साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात. त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये संकटे, दुःख, अडचणी हे सर्व स्वामींना ओलांडून त्या भक्तापर्यंत पोहोचावे लागत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, परंतु एखादी गोष्ट आयुष्यामध्ये जर घडायची असेल तर या पाठीमागे कोणते ना कोणते कारण हे नक्कीच असते. परंतु तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करायची किंवा भक्ती करायची नाही हे सुद्धा साक्षात श्री स्वामी समर्थांनी ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती करा म्हणून कोणीतरी सांगून जाणारा येत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच अशा खूप काही घटना खूप लोकांच्या आयुष्यामध्ये घडून जात असतात, परंतु काही लोकांना त्या घटना समजतात आणि ती लोक स्वामींच्या सेवेमध्ये येतात. परंतु काही लोक अजूनही अशी आहेत की त्यांना खूप लोकांनी सांगितलं, परंतु ती लोक स्वामी सेवेत आलेली नाहीत. काही लोकांना असं वाटतं की आपण ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर संकटे येतात, दुःख येतात, अडचणी येतात, परंतु असं नसतं. कारण तुमची दुःख, संकटे, अडचणी ही तुमच्या जन्माबरोबरच तुमच्या बरोबर तुमचे प्रारब्ध देखील जन्म घेत असते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या वेळी कोणते संकट येणार आहे हे अगोदरच निर्धारित असते. मित्र आणि मैत्रिणींनो, दुःखापाठोपाठ संकटे, अडचणी, समाधान देखील येत असतं, त्याचबरोबर आनंद येत असतो. आज मी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा अनुभव सांगणार नाही, कारण खूप लोकांचे असं मत आहे की श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर अडचणी येतात, दुःख येतात, संकटे येतात. म्हणून तर अशक्य हे शक्य करणारे श्री स्वामी समर्थ त्यांच्या आयुष्यामध्ये असं का घडतं याविषयीच आज मी तुम्हा सर्वांना समजून सांगणार आहे. हाच माझा आजचा मुद्दा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुम्हीच विचार करा, तुमची मुलं मग एक असो किंवा दोन असो, दोघांचा स्वभाव सारखा असतो का? नसतो. कारण मला देखील आहे, त्यावरून मी सांगते की दोघांचा स्वभाव कधीच सारखा नसतो. तर एकाचं मत वेगळं असतं तर दुसऱ्याचं मत वेगळं असतं. तसंच प्रत्येक भक्ताचं असतं. आपण सर्वजण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची बाळं आहोत, लेकरं आहोत. मग प्रत्येकाची मतं वेगवेगळे असतात. तुम्ही दोन्ही मुलांची जे काही मतं असतील ते तुम्ही पूर्ण करू शकता का? तुम्हीच सांगा. तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे लहानपणी आठवा तुमचं लहानपण, आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे काहीही मागत असता त्यावेळेस तुम्हाला ज्ञान नसतं, परंतु आई वडिलांना ज्ञान असतं त्या गोष्टीचं की आज जी तुम्हाला गोष्ट आम्ही घेऊन देणार आहोत किंवा आज तुम्ही जो हट्ट करत आहात तो पुढे नेऊन आम्ही आता जर तुमचा तो हट्ट पूर्ण केला तर पुढे जाऊन या हट्टापोटी तुम्हाला काही त्रास होऊ शकतो का, हे आई वडिलांना माहीत असतं. कारण ते तुमचे आई वडील असतात आणि प्रत्येक वेळी तुमच्या हिताचाच विचार करत असतात. आणि नेमकं याच पद्धतीने ब्रह्मांड नायक हे आपले माता पिता आहेत.
कारण या जगाचे चालक मालक पालक आहेत ते. मग ते तुम्ही विचार करा, तुम्ही तुमच्या मुलांना जे काही तुम्ही मागाल ते देऊ शकाल का? कारण तुम्ही सांगणार, नको, आज तू इथे गेला तर इथे तुला त्रास होऊ शकतो. तू या नदीच्या काठावरती गेला तर पाण्यामध्ये जाऊ शकतोस, किंवा या टेकडीवरती चढलास तर तू इथून घसरू शकतोस. या या गोष्टीसोबत खेळताना तुला इथे इजा होऊ शकते. जाळ आहे, जाळ सर्वांना खूप सुंदर दिसतो, आणि तुम्ही जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तुम्ही जरी प्रत्येक वेळी पाहिलं असेल की लहान मुलं जाळासोबत इस्त्यासोबत खेळायला खूप म्हणजे त्यांचं मन धावत असतं, परंतु आई वडील कधीच त्यांना त्याबरोबर खेळू देत नाहीत. कारण आई वडिलांना माहीत असतं की तिथं त्याला इजा होऊ शकते. तर याच पद्धतीने तुम्ही हट्ट करत असाल स्वामींकडे की मला ही गोष्ट हवी आहे, मला ही गोष्ट हवी आहे, मला तीच हवी आहे. जर तुम्ही प्रत्येक वेळी हट्ट करत असाल आणि स्वामींना मागत असाल की स्वामी मला हीच हवी आहे, मग तो आयुष्यामध्ये तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो, किंवा तुमचं काही टार्गेट असो तुमच्या आयुष्यामध्ये जिथे जाऊन तुम्हाला सक्सेस व्हायचंय किंवा एखादी गोष्ट तुम्हाला हासिल करायची, जर तुमचं हे ध्येय असेल आणि जर तुम्हाला पुढे जाऊन त्याच गोष्टीचा त्रास होणार असेल, तर तुमचे आई वडील तुम्हाला देतील का? तर नेमकं याच पद्धतीने ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला कसे देतील? ते तुमचे आई वडील आहेत, मग ते तुम्हाला देऊच शकणार नाहीत. भलेही तुम्ही कितीही सेवा करू द्या, कितीही पारायण करू द्या, तुम्ही कितीही नामस्मरण करू द्या, परंतु ती तुम्हाला कधीच गोष्ट देणार नाहीत. मग ज्या पद्धतीने एखादं लहान बाळ आई वडिलांच्या जवळ खूप हट्ट करतं, पाहिजे म्हणजे पाहिजेच, मग त्या गोष्टीसाठी तो रडून घेतं, हातपाय आपटून घेतं, अक्षरशः स्वतःला खूप त्रास करून घेतं, आई वडिलांना देखील त्रास देतं. परंतु आई वडिलांना माहीत असतं की तिथे याला त्रास होऊ शकतो. आणि नेमकं याच पद्धतीने तुम्ही कितीही सेवा करा, तुम्ही कितीही सेवा करा, जेवढी तुम्हाला शक्य होईल, तरी तुम्ही कितीही सेवा केली ना, तरी ती तुम्हाला जर गोष्ट मिळत नसेल, तर तुम्ही ठामपणे स्वतःच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे की ही गोष्ट पुढे जाऊन आपल्याला त्रास देऊ शकते. त्यामुळेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्याला किंवा तुम्हाला ही गोष्ट दिलेली नाही. हे तुम्ही विश्वास मनामध्ये ठेवायचा आहे आणि स्वामींच्या सेवेला जोमाने सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर कधी कधी काही लोकांच्या आयुष्यामध्ये असं होत असतं की ते स्वामी सेवेमध्ये येतात, स्वामींची मनापासून सेवा करतात, आणि ती सेवा करत असताना त्यांच्यावरती संकटे यायला सुरुवात होतात, दुःख यायला सुरुवात होतात. तर एखाद्या वेळेस की त्यांनी एखादी गोष्ट त्यांना हवी आहे म्हणून सेवा केली आहे, किंवा काहीच नाही, स्वार्थापोटी नाही, परंतु स्वामींची सेवा करायची आहे म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये जर आले असतील, तर त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख संकटे अडचणी यायला सुरुवात झालेली आहे. तर त्यावेळेस ना त्यांचं मनोबल, खरोखरच विश्वास हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे तो विश्वास तुमचा डगमगतोय का हे देखील पाहण्यासाठी कदाचित तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते. असा तुम्ही का विचार करू शकत नाही? कदाचित आता जर तुमच्याकडे जो काही तुमचा बँक बॅलन्स आहे, जी काही तुमची परिस्थिती आहे, आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला आणि त्यानंतर तुमच्यावरती एवढी संकटे आली की तुमची परिस्थिती बिकट होत गेली, कदाचित ती होणारच होतं. परंतु जसं काही म्हणतात, कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली, नेमकं याच पद्धतीने तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि तुमचं नुकसान व्हायला सुरुवात झाली. तर तुमची मतं काय होतात की आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलो आणि आमचं नुकसान व्हायला सुरुवात झाली, जे काही आम्ही पूर्वी कमवलं होतं ते सुद्धा गेलं, परंतु ते अगोदरच निर्धारित होतं, ते त्या गोष्टीला होणारच होतं. जे तुम्ही अगोदर साठवून ठेवलं होतं त्याची वेळ ही नेमकी त्यावेळेस येणार होती, परंतु असं झालं की तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला आणि ते सर्व काही घडू लागलं. परंतु हे असं नसतं. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर मनापासून काळजापासून तुम्हाला सांगते की असं काहीही नसतं. तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि नेमकं तुमचं नुकसान व्हायला झालं, असं कधीच नाही होऊ शकत. कारण श्री स्वामी समर्थ हे या जगाचे चालक मालक पालक आहेत, ते तुमचे आई बाप आहेत. मग तुम्हीच विचार करा, आई बाप आपल्या लेकरांचं का बरं नुकसान करतील? कोणतेही आई वडील असू द्या, तुमचे आई वडील असू द्या, तुमचे सख्खे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, तर ते आई वडील तुमचे नुकसान करू शकतील का? अरे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा विचार करत असतात. भलेही त्यांना स्वतःसाठी त्यांचं आयुष्य नाही जगता आलं, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये आला तेव्हापासून ते प्रत्येक वेळी तुमचाच विचार करतात. मग तेच आई वडील तुमच्या
हित कसे काय करू शकणार नाही? त्यांना असं का वाटेल की आपल्या मुलांचं नुकसान व्हावं, त्याला दुःख सहन करावं लागावं, असं ते कसे विचार करतील? नेमकं याच सारखं की श्री स्वामी समर्थ का बरं तुमचे नुकसान करते? ते कधीच तुमचे नुकसान करणार नाहीत, परंतु असं झालं जसं काही कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली. म्हणजे कावळ्याच्या वजनाने फांदी तुटलेली नाही, नेमकं स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही आला म्हणून तुमचं नुकसान झालेलं नाही, हे तुम्ही मनामध्ये ठामपणे विचार करा की असं होणार होतं. कारण तुम्ही ज्यावेळेस स्वामींच्या सेवेमध्ये आला नव्हता का, त्यावेळेस तुमच्यावर नुकसान झालं नव्हतं का? त्यावेळेस तुमच्यावर सर्व काही नुसते तुमच्याकडे यशच येत होतं? असं नसतं मित्र आणि मैत्रिणींनो. हे नेहमी काही ना काही कारणास्तव होत असतं. याला तुम्ही ईश्वर प्राप्ती आणि महत्वाचं म्हणजे ईश्वर प्राप्ती होणं एवढं सोपं काम नाही. जे काही जर तुम्ही आपली संस्कृती वाचली असेल, जर तुम्ही ग्रंथ वाचले असते, तर खूप काही असे संत होऊन गेलेले आहेत की त्यांनी त्यांची धनसंपत्ती, त्यांचा जो मोह, त्यांचं जे वैभव होतं, ते त्यांनी असं दान केलं आणि स्वतः भिकारी झाले. परंतु ते त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढेच प्रसिद्ध झाले, त्यांना तेवढेच ईश्वर प्राप्त झाले. ईश्वरांनी त्यांची परीक्षा पाहिली की याच्या आयुष्यामध्ये लोभ आहे का, त्या धनाप्रती तो किती स्वार्थी होत आहे, हे श्री स्वामी समर्थ किंवा त्या देवांनी पाहिलेलं. त्यामुळे त्या भक्ताने, त्या संतांनी सर्व काही जनहितासाठी, जनकल्याणासाठी अर्पण केलं आणि त्यावेळेस त्यांना ईश्वर प्राप्ती झाली. त्यांना त्याची एवढी परीक्षा घेतली जाईल. तुम्ही कोणताही देव मांडा की त्या देवाला परीक्षा द्यावी लागली नाही. अरे आपण मनुष्य जन्म आहोत, आपला मनुष्य जन्म असून सुद्धा आपल्याला ईश्वर प्राप्त होत आहे, ही काही साधी गोष्ट नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर मनापासून कळवळून सांगते की मनुष्य जन्मानंतर आपल्याला जर ईश्वर प्राप्त होत असेल तर खरोखरच ही साधी गोष्ट नाही. कारण या धर्तीवरती, या सृष्टीवरती साक्षात ईश्वराने जन्म घेतला, त्या ईश्वराला किती त्रास सहन करावा लागला. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर ईश्वराने एवढा त्रास सहन केला, कोणत्या देवाने त्रास सहन केला नाही मला तुम्ही सांगा? भगवान श्रीकृष्णांनी त्रास सहन केला. किती त्रास केला? जन्माच्या अगोदरच त्यांच्यावरती तर प्लॅनिंग चाललेलं होतं त्यांना मारण्याचं. किती त्रास सहन करावा लागला. साक्षात श्रीरामांनी किती त्रास सहन केला. आई वडिलांपासून दूर 14 वर्ष वनवास, रावणानं किती त्रास दिला. स्वतःची जी अर्धांगिनी होती तिला श्रीरामांपासून दूर केलं. किती त्रास सहन करावा लागला. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर ईश्वराला त्याचे भोग सरले नाही तर आपण कोण आहोत, हा विचार खरोखर केला पाहिजे. जर तुम्ही थोडीशी स्वामी सेवा केली आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटू लागलं की आम्ही स्वामी सेवेत आलो आणि आमची दुःख संकटे वाढायला लागली, आम्ही खूप अडचणीत आलो, आम्हाला आता सेवा वगैरे काही करायची नाही, हे कसं शक्य आहे? जर ईश्वराने भोग भोगले असतील तर तुम्हाला भोग कसे संपतील, तुमचे भोग कसे सरतील? तुम्ही थोडीशी स्वामी सेवा केली आणि त्यानंतर तुमचे भोग कसे सरतील? तुम्हीच विचार करा आणि नंतर मला सांगा की तुम्हाला त्रास जास्त झाला का साक्षात ईश्वराला त्रास जास्त झाला? जो ईश्वर या सृष्टीवरती आला आणि त्यानंतर त्या ईश्वराला, भगवंताला एवढा त्रास सहन करावा लागला. कोणत्या संताला त्रास झाला नाही, कोणत्या देवाला त्रास झाला नाही? तुम्हीच सांगा मला की त्या देवाने सृष्टीवरती जन्म घेऊन त्रास सहन करावा लागला नाही त्या देवाला. मित्र आणि मैत्रिणींनो, मग आपण तर एक साधे मानव आहोत, त्या मानवाला एवढा साधा थोडासा त्रास झाला की सर्व काही सेवा सोडून देणं हे बरोबर नाही. तुम्हाला जर त्रास होत असेल, तुम्हाला जर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला दुःख होत असेल, तुमच्या अडचणी येत असतील, तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर सांगते, हा तुमचा परीक्षेचा टायमिंग आहे. आणि ही परीक्षा खरोखर तुम्ही देखील, आता आपण विचार करायचा की आपण शाळेमध्ये आहोत किंवा तुम्ही कॉलेजमध्ये, कोणतीही असो, परीक्षा ही परीक्षा असते. मग ती आयुष्याची असो किंवा संसाराची असो किंवा जीवन जगत असताना असो किंवा लहानपणीचा एखादा पेपर असो, तो काळ किती सुखद असतो का? तो क्षणिक असू द्या, परंतु तो काळ सुखद असतो का? नाही. परंतु जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तो प्रश्न लिहीपर्यंत किती मनाला समाधान वाटतं, किती समाधान वाटतं. कारण तुम्ही त्या प्रश्नावरती अभ्यास केलेला असतो, कारण तुम्हाला माहित असतं हा प्रश्नाचं उत्तर मला कन्फर्म माहीत आहे. नेमकं असंच जर तुम्ही ईश्वराची भक्ती तुम्ही करत असाल, जो तुमच्या मनामध्ये विश्वास आहे की माझे श्री स्वामी समर्थ माझ्या संकटाच्या काळामध्ये मला नक्कीच वाचवणार आहे, तर तुम्हाला कोणतंच संकट काहीच करू शकणार नाही. अरे संकट तर आहेचीच तरी काय,
अरे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्याच्या पुढे संकट काय चीज आहे? अरे या ब्रह्मांडाला श्री स्वामी समर्थांनी तयार केलं. या ब्रह्मांडाचे जगाचे चालक मालक पालक आहेत श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या पुढे संकट ही काय चीज आहे? तुम्हीच विचार करा. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये खचून जायचं नसतं, कधीच नाही. काही असो, अरे संकट आपल्या अगोदरचं नाही, आपण आल्यानंतर संकट आलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये किती विश्वास असायला हवा की आपल्या मनामध्ये एवढा आपण आपल्या नंतर संकट आलेलं आहे तरी सुद्धा आपण एवढं खचून जायचं त्या संकटाच्या समोर? अजिबात सुद्धा नाही. कोणतंही संकट असू द्या, कोणतंही दुःख असू द्या, त्या आपल्यापेक्षा मोठं नाही. आणि आपण श्री स्वामी समर्थांचे भक्त आहोत, त्यामुळे आपण सुद्धा साधे सुधे नाहीत हे देखील मनामध्ये तेवढाच विश्वास ठेवायचा आहे. साक्षात तुम्हाला, आपला सर्वांना साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या सेवेसाठी निवडलेलं आहे. म्हणजे आपण सुद्धा काही ना काहीतरी कोटीतरी पुण्य केलेलं आहे हे सुद्धा आपण स्वतः मनाला ठामपणे आणि विश्वासाने सांगायचं आहे. आपण सुद्धा तेवढंच दुःखापेक्षा महान आहोत, आपल्यावर येणाऱ्या संकटापेक्षा महान आहोत. त्यामुळे कोणत्याच दुःखाला कधीच घाबरायचं नाही. त्या दुःखाचा तेवढ्याच विश्वासाने माझे स्वामी आहेत, माझ्या ब्रह्मांडाचे मालक आहेत स्वामी, आणि हे दुःख काय चीज आहे, ते काहीही दुःख मला करू शकणार नाही हा विश्वास मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्या दुःखाचा सामना करायचा आहे. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की माझं दुःख खूपच तुच्छ आहे, माझं दुःख खूपच खालच्या दर्जाचं आहे, कारण श्री स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहेत, या सर्व जीव सृष्टीचे मालक माझ्या बरोबर आहेत, मी काहीही घाबरणार नाही. त्यावेळेस तुम्ही, ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये हा विश्वास असेल ना, मग तुमच्यावरती कितीही मोठं दुःख असू द्या, कितीही मोठं संकट असू द्या, अजिबात सुद्धा न घाबरता तुम्ही त्या दुःखाचा न विचार करता फक्त माझे स्वामी आणि स्वामींचं नामस्मरण आणि स्वामी माझे सर्व काही माझ्या आयुष्यामध्ये ठीक करणार आहेत, तर त्यावेळेस तुम्ही जर असा विचार केला तर तुमच्या मनाचं, मी सांगते 90 ते 95% ओझं तुमचं कमी होईल. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीच कोणतीच गोष्ट आपल्यापेक्षा किंवा आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांपेक्षा तुमच्यापेक्षा महाग किंवा तुम्हाला त्रास देणारी नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच ईश्वराला प्राप्त करणं ही साधी गोष्ट नाही, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास हा होणारच आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असेल, मग ती काहीही असो, साधी गोष्ट आपण घेऊया स्वयंपाक बनवायला किंवा तुम्हाला वाचायला, कोणतीही असो. आता तुम्हाला सुरुवातीला त्या गोष्टी आठवत नसतील, परंतु ज्या वेळेस तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे, मग ती कोणतीही असू द्या, तर तुम्ही ज्या वेळेस शिकायला सुरुवात करता, तर त्यावेळेस तुम्ही समजा तुम्ही शिकायला सुरुवात केली आहे, तर ती गोष्ट तुम्हाला पटकन येते का? ज्यावेळेस तुम्ही शिकायला सुरुवात केलेली आहे, तर सुरुवातीला त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असायला हवा. त्याचबरोबर तुम्हाला ती गोष्ट शिकायची आहे हे देखील तुमच्या मनामध्ये फिक्स असावं की मला ही नाही, काही झालं तरी चालेल, परंतु मला ही गोष्ट शिकायची आहे, हे तुमच्या मनामध्ये विश्वास हवा. ते ठामपणे तुम्ही ठरवलेलं हवं. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे की तुम्हाला ती गोष्ट शिकण्यामध्ये तुम्ही किती मनाला तयार केलेलं आहे. आणि त्यावेळेस जर तुम्ही ती गोष्ट एवढ्या विश्वासाने शिकायला सुरुवात केली, तर त्यावेळेस काय होत असतं की तुम्हाला सुरुवातीला ती गोष्ट जमत नसते, तुम्हाला ऍडजस्ट होत नसतं. ती गोष्ट करताना तुम्हाला ती गोष्ट समजून घ्यावी लागते आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू त्यात तुम्ही शिकत जाता. म्हणजे सुरुवातीला ती एवढी परफेक्ट जमत नाही, परंतु ज्यानंतर तुम्ही हळूहळू त्यामध्ये प्रॅक्टिस करत जाता, तुमची प्रॅक्टिस वाढत जाते आणि मग पुढे कुठेतरी ती गोष्ट जमायला सुरुवात होते. मग ही असंच नेमकं स्वामी सेवा देखील आहे. सुरुवातीला स्वतःचं मन निर्माण झालं पाहिजे की आपल्याला श्री स्वामी समर्थांची भक्ती करायची आहे. त्यानंतर तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी विश्वास निर्माण झाला पाहिजे. जाऊन तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये ज्या वेळेस याल, तर त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला त्रास सहन करावा लागेल, कारण श्री स्वामी समर्थांनी ईश्वराला प्राप्त करणं ही साधी गोष्ट नाही. ज्या वेळेस तुम्ही त्या सेवेमध्ये याल, तर त्यावेळेस काही लोकांच्या परीक्षा घेतल्या जातात, तर त्यावेळेस ना काही लोकांच्या थोडक्यातच परीक्षा होतात आणि त्यांना ते स्वामी सेवेमध्ये त्यांचं मन रमत जातं, परंतु काही लोकांचं मन लवकरात लवकर स्वामींच्या सेवेमध्ये रमत नाही, तर त्यांना त्यांच्या मनच स्वतःच त्यांना अशी विचार मनामध्ये येतात, झोप लागते, जांभळ्या येतात, खूप काही व्हायला सुरुवात होत असते. परंतु ज्या वेळेस या सर्वांचा न विचार करता ज्यावेळेस स्वामींच्या सेवेमध्ये पुढे पुढे जाल, नाही काही झालं तरी चालेल, परंतु मला स्वामी सेवा करायचीच आहे, जसा हा ठामपणे विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण होईल,
तर त्यावेळेस मात्र ते सर्व काही कुठेतरी तुम्ही विसरून जाल. जांभळी आली तर येऊ द्या, म्हणजे तुम्हाला कंटाळा आला तरी येऊ द्या, मनामध्ये काही विचार आले तर येऊ द्या, परंतु मला स्वामी सेवा करायची आहे. त्यावेळेस ना तुम्ही खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये ज्यावेळेस तुम्ही रममान व्हाल, तर त्यावेळेस तुम्ही हळूहळू स्वामीमय होऊन जाल. हे देखील तेवढंच, जसं काही तुम्हाला एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे, मग ती कोणतीही नवीन गोष्ट असो, शिकताना सुरुवातीला कोणालाच त्या गोष्टीविषयी माहीत नसतं. जण काय एखाद्याला लॅपटॉप चालवायला माहीत नाही आणि त्यावेळेस त्याला काहीच माहीत नसतं, फक्त त्याच्यासमोर जर लॅपटॉप ठेवला तर त्याला कसा ओपन करायचा, त्यानंतर काय करायचं हे त्याला माहीत नसतं. परंतु ज्यावेळेस एखादा त्याला समजून सांगतो की हे बटन क्लिक केल्यानंतर तुझा लॅपटॉप ओपन होईल, त्यावेळेस तुला ह्या फाईलमध्ये गेल्यानंतर तुला हे भेटेल, त्या फाईलमध्ये गेल्यानंतर तुला हे भेटेल. नेमकं याच पद्धतीने त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर हळूहळू सर्व काही माहीत होत जातं आणि मग तुम्हाला आपोआपच लॅपटॉप ज्यावेळेस तुम्हाला चालवायला यायला सुरुवात होईल, तर तुम्ही त्यानंतर ह्या ॲपमध्ये जाणार, त्या फाईलमध्ये जाणार, नंतर तिकडे म्हणजे लॅपटॉपमध्ये सर्व काही हळूहळू तुम्ही माहिती स्वतः स्वतः म्हणजे सर्व काही माहिती करून घेणार. नेमकं याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ते लॅपटॉप तुम्हाला प्रत्येक वेळी प्रोत्साहित करेल की इकडे काय आहे, इकडे काय आहे, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला नवनवीन दाखवायला सुरुवात करेल. तर नेमकं याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये याल, तर त्यावेळेस स्वामी ना तुमच्याकडून वेगवेगळ्या सेवा करून घेतील. तुम्हाला स्वामी म्हणजे इतकं तुम्हाला स्वामींचा वेळ लागेल की तुम्ही हळूहळू स्वामींच्या सेवेमध्ये रममान होऊन जाल. तुम्हीच काय, तुमचं कुटुंब सुद्धा स्वामीमय होऊन जाईल. तर नेमकं श्री स्वामी समर्थांची सेवा करताना सुद्धा काही अडचणी येतात, काही दुःख येतात. तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस परीक्षा तुमची होऊन जाते, तुमचं मन ज्यावेळेस स्वामींच्या सेवेमध्ये रमायला सुरुवात होईल, तर त्यावेळेस सर्व काही व्यवस्थित व्हायला सुरुवात होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो तुमचा विश्वास आहे, तो सर्व विश्वास स्वामीमय होऊन जाईल. आणि त्यानंतर जो असं असतं की काही भक्तांना असं वाटतं की आम्ही भक्ती करतो आहे, परंतु आम्हाला त्या भक्तीचं फळ मिळत नाही. आमच्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा तर आम्ही करतो आहे, परंतु आमच्या आयुष्यामध्ये कोणताच स्वामींचा चमत्कार होत नाही. किंवा काहींचं मत असं असतं की आम्ही ज्या गोष्टीसाठी सेवा केलेली आहे, तर ती सेवा करून आम्हाला ती गोष्ट मिळत नाही. तर असं देखील काहींचं मत असतं. तर त्यावेळेस ना त्या सर्वांना मी मनापासून सांगू इच्छिते की तुमच्यासाठी जे काही योग्य आहे, ते स्वामींनी अगोदरच तुमचा विचार करून ते तुमच्यासाठी ठेवलेलं असतं. फक्त वेळ असते ती योग्य वेळ येण्याची. जर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी, मला हाच मुलगा हवा आहे किंवा मला हीच मुलगी हवी आहे, मला हा जॉब हवा आहे, मला याच कंपनीमध्ये जॉब हवा आहे, असं जर हट्ट करून तुम्ही स्वामींची सेवा जर करत असाल, परंतु तुम्हाला त्या पुढे जाऊन त्या जॉब विषयी तुम्हाला तुमचं भविष्य काय आहे हे माहीत नसतं, परंतु श्री स्वामी समर्थांना तुमचं भविष्य काय आहे हे नेमकं माहीत असतं. त्यामुळे तुम्ही खूप सेवा केली आहे, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट आलीच नाही. मग असं तुमचं मत निर्माण होतं की मी खूप सेवा केली, परंतु स्वामींनी मला काहीच दिलं नाही, तर मग मी सेवा सोडून देतो, स्वामी बिमी काही नसतात, असं मनामध्ये येतं आणि स्वामींच्या सेवेतून बाहेर होता. परंतु ज्यावेळेस योग्य वेळ येईल, तर त्यावेळेस स्वामी त्यापेक्षाहूनही कितीतरी जास्त पटीने तुम्हाला देत असतात. त्यापेक्षाही चांगली मुलगी तुमच्या आयुष्यामध्ये येत असते किंवा त्यापेक्षाही चांगला मुलगा किंवा त्यापेक्षाही चांगला जॉब तुमच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ आणत असतात. परंतु तेव्हा तुम्ही ज्यावेळेस भक्तीतून बाहेर होता, तर त्यावेळेस तुम्ही स्वामींना विसरून गेलेला असता. परंतु स्वामींनी तुम्ही केलेल्या पहिल्या सेवेचं तुम्हाला फळ हे दिलेलं असतं. कारण स्वामी हे असे दैवत आहे की ते कोणाचेच काहीच स्वतःकडे ठेवत नाहीत. जर तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं, तर स्वामी तुम्ही एकदा नाव घेतलेल्याच वेळ, योग्य वेळ आल्यानंतर ते तुम्हाला देऊन टाकत असतात. आता यानंतरची असं काही भक्तांना वाटतं की आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आम्हाला त्रास होत आहे. तर त्या भक्तांना खरोखरच तुम्हाला जर त्रास होत असेल, तुम्ही खूप दिवसापासून स्वामी सेवा करता आहात, तुम्हाला स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी काही चमत्कार देखील केलेले आहेत, भलेही ते लहान लहान चमत्कार असू द्या, परंतु स्वामींनी तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेले आहेत आणि पुढे जाऊन तुमचं प्रत्येक संकट हे तुमचा पिछा सोडत नाही. पुढे तुम्ही स्वामींची सेवा देखील करत आहात, तुम्ही तुमच्या पाठीमागे संकट देखील वाढत आहेत. तर त्यावेळेस ना जेवढी तुमच्या पाठीमागे संकटे वाढतात, तेवढं तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, तेवढ्या विश्वासाने तुम्ही स्वामींची सेवा करा आणि स्वामींची इतकी सेवा करा, इतकी सेवा करा की तुम्ही त्या संकटांचा विचारच सोडून द्या की जे जे काही आहे ते माझे स्वामी पाहून घेतील, मला त्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही, कारण मला स्वामींनी मला जन्म घातलेला आहे. स्वामींनी
माझे स्वामी मालक आहेत, माझ्या आयुष्याचे सर्व काही भार साक्षात श्री स्वामी समर्थ चालवतात, मग तेच पाहून घेतील ना या संकटांना, असा विचार करा. ज्या वेळेस तुम्ही म्हणाल की मीच स्वामींचा आहे, तर मग माझं हे संकट आलेलं माझं कसं होईल? मीच स्वामींचा आहे तर हे संकट माझं कसं होईल? हे संकट देखील स्वामींचंच होणार ना. मग तुम्ही का काळजी करायची? तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. तुम्ही फक्त स्वामींचं नाव घ्यायचं, स्वामींची सेवा करायची. जे काही आहे ते तुम्ही तुमच्या स्वामींची सेवा करायची. मित्र आणि मैत्रिणींनो, नेहमी कोणतीही गोष्ट असो, परंतु ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये विश्वास असेल की नाही मी ही करणारच, तर त्यावेळेस ना तुमच्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते आणि ती गोष्ट, ती ऊर्जा तुम्हाला एवढी प्रोत्साहित करते की ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत तुमचा पिछा सोडत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच खूप विश्वास असतो. जो जो भक्त मनापासून एखाद्या देवाची भक्ती करतो ना, तर त्या त्या व्यक्तीला खूप विश्वास असतो, माझे देव, माझे ईश्वर, माझे परमेश्वर, माझे भगवंत माझी कधीच साथ सोडणार नाही. जो विश्वास असतो ना, तो विश्वास खरोखरच त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जिंकवत असतो. भलेही त्याच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती वैभव कमी असेल, परंतु तुम्हा सर्वांना माहीत असेल की श्री स्वामी समर्थ एखाद्याला ज्यावेळेस धनसंपत्ती वैभव देतात. मित्र आणि मैत्रिणी, एखाद्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की तो व्यक्ती कोणत्याच देवाची भक्ती करत नाही, परंतु त्याच्या आयुष्यामध्ये खूप वैभव आहे, खूप धनसंपत्ती आहे, परंतु तुम्ही पाहिलं असेल किंवा नसेल, परंतु त्याच्या आयुष्यामध्ये तो एवढं घर गच्च भरलेलं आहे, परंतु तो बेडवर झोपू शकत नाही. घर एवढं म्हणजे फळांनी, धनधान्यांनी भरलेलं आहे, परंतु त्याला शुगर आहे, त्याला प्रत्येक गोष्टीचं बंधन आहे, हे खाऊ नका, ते खाऊ नका. तुम्हाला, जर तुम्ही गरीब आहात, तुमच्याकडे धनसंपत्ती वैभव कमी आहे, परंतु तुम्हाला शांत झोप लागत आहे, तुम्हाला कोणत्याच खाण्यावरती बंधन नाही, तुम्हाला जी इच्छा होत आहे ती तुम्ही इच्छा मनापासून पूर्ण करत आहात, तर इथे असतो तो ईश्वराची तुमच्यावरती कृपा झालेली असते. धनसंपत्ती वैभव असणं म्हणजे ईश्वर प्राप्ती नाही. तुमच्या घरामध्ये तुम्ही शांत झोपता, तुम्ही उठून चालू शकता, इकडे तिकडे फिरू शकता, तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सुखाने समाधानाने तुमचे आयुष्य जगू शकता, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकता. इथे असतो तर तुमच्यावरती ईश्वराची कृपा झालेली असते. तुम्ही केलेली सेवेचं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला फळ मिळालेलं असतं. मनाचं सुख हे सर्वात मोठं सुख असतं. मित्र आणि मैत्रिणी, धनसंपत्ती वैभव, गाड्या बंगला आणि स्वतःच्या अंगावरती खूप महागडे कपडे हे सुख नसतं, हे समाधान नसतं, तर हे एक प्रतिष्ठा दाखवण्याचं, एक हे वेगळंच सुख दाखवण्याचं जे वरवरचं सुख असतं, हे मनापासूनचं सुख नसतं. मनापासूनचं सुख हे एक वेगळंच अनुभव देऊन जात असतं. ईश्वर प्राप्ती, भलेही मग एखाद्याने आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला, जर एखाद्याने आपल्या चांगुलपणाचा फायदा घेऊन आपल्याला एखादं म्हणजे आपल्याला कमी समजून तो पैशावाला आहे आणि गरीबाला एखादं काम सांगितलं, परंतु त्या कामामध्ये जो त्या गरीबाला आनंद मिळत असतो, तो आनंद त्या श्रीमंत लोकांना मिळत नसतो. मित्र आणि मैत्रिणींनो, त्या कर्माचे फळ त्या श्रीमंत लोकांना नाही तर त्या गरीब लोकांना मिळत असते. हेच खरे सुख असते ईश्वर प्राप्तीचे. मित्र आणि मैत्रिणींनो, मी आशा करते की जेवढं काही मला सांगायचं होतं तुम्हा सर्वांना समजून, ते कदाचित या सर्वातून मी तुम्हाला सर्वांना सांगू शकले असेल, असं मला तरी वाटतं. आणि या सर्वांमध्ये जर कोणाला काही माझ्याकडून काही चुकलं असेल, तर मनापासून मी तुमच्या सर्वांची क्षमा मागते. खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या काही लोकांना असं वाटतं की आम्ही स्वामींचे सेवा करतो आणि आम्हाला अनुभव येत नाहीत, ज्या काही लोकांना असं वाटतं की आम्ही देवाची सेवा करायला सुरुवात केली आहे आणि आमच्यावरती खूप संकटे येत आहेत, आमचे संकटे आमचा पिछाच सोडत नाहीत, जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर त्या सर्वांसाठी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणताच अनुभव वगैरे शेअर केलेला नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आशा करते की तुमच्या मनामध्ये जो कोणता प्रश्न असेल, तर त्याचे उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळाले असेल. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल, तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते. या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकून जर कोणी व्यक्ती स्वामी सेवेत आला, तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या एखाद्या अनुभवासोबत.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो, कळवळून मनापासून तुम्हाला जे काही माझ्या मनामध्ये असं वाटत होतं की माझ्या म्हणजे मित्र आणि मैत्रिणींना जी कोणती अडचण असेल, कारण काही कमेंटमधून मला हे देखील समजलं की काही लोकांच्या पाठीमागे खूप दुःख आहे, काही लोकांचे प्रॉब्लेम स्वामींनी सॉल्व्ह केले आहेत, परंतु माझा एक छोटासा प्रयत्न. तर आशा करते की तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, स्वामींचं नामस्मरण करत राहा. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.